नमस्कार सगळ्यांना. आज जे आपण बघणार आहोत ते ABCD ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. नक्की एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणजे काय हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मग ठरल्याप्रमाणे आपण काय करूया, एक स्लाइड प्रेझेंटेशन गो थ्रू करूया आणि मग त्याचे डिफरंट ॲस्पेक्ट्स आपण वेगवेगळ्या तऱ्हेने बघायचा प्रयत्न करूया. नॉर्मली एक्सचेंज ट्रेडेड फंड्स या 3 शब्दांमध्येच त्याची डेफिनेशन लपलेली आहे. एक्सचेंज ट्रेडेड फंड्स असे फंड्स जे एक्सचेंजवरती ट्रेड केले जातात. टिपिकल म्हणजे त्यांचं सिमिलर वे असतो म्युच्युअल फंड्सच्या बरोबर वगैरे, पण ते बॉट आणि सोल्ड म्हणजे दोन्ही याच्यामध्ये ट्रेड करता येतं. आपल्याला एक्सचेंजवरती आपल्याला ट्रेड करता येतात. मग जर ट्रेड करता येतात मग त्याला पण एक NAV असते का? नाही. अर्थात म्युच्युअल फंडची NAV आणि ETF या दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ETF हे एक फंड रेझिंगचा वेगळा प्रकार आहे. ETF सेल किंवा रिडीम इंडिव्हिज्युअल शेअर्स ॲट द एंड ऑफ द डे मध्ये जसे NAV सेट केली जाते त्याप्रमाणे काम करत नाही. ETF ॲक्च्युली लाईव्ह ट्रेडिंग तुम्हाला एक्सचेंजवरती करता येतं. जेव्हा पण तुम्हाला एखादी गोष्ट बाय करायची असेल किंवा जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला सेल करायची असेल ETF ती तुम्ही करू शकता एक्सचेंजवरती. कारण ETF म्हणजे काय, ETF मध्ये आधी युनिट्स क्रिएट केलेलेच असतात. जे कोणी ट्रस्टीज आहेत, जे कोणी फंड मॅनेजर्स आहेत, ज्यांनी हा फंड बनवलेला आहे त्याचे ऑलरेडी युनिट्स क्रिएटेड झालेले असतात. म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन करणं आणि हे सगळं जे करायला लागतं म्युच्युअल फंडमध्ये KYC अपलोड वगैरे, ह्याच्यामध्ये तुम्हाला डीमॅट अकाउंट असणं जास्ती गरजेचं आहे. कारण डीमॅट अकाउंट नसेल तर तुम्हाला ट्रेड करता येणार नाही. आणि म्हणून मी अर्थात हे पण समजतो की तुमच्याकडे बँक अकाउंटसुद्धा त्याच्याबरोबर असणारच आहे. 3-in-1 डीमॅट अकाउंट असेल त्यांना जास्ती फायदा आहे. मग आपण बेनिफिट्स ऑफ ETF पण बघणार आहोत. मग ठराविक त्याचे काही बेनिफिट्स आहेत का म्युच्युअल फंडच्या कम्पॅरिझनमध्ये? येस. कॉस्ट इज द मेन फॅक्टर. तुम्ही जेव्हा एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा त्याची कॉस्ट, त्याची जी लागत आहे ही म्युच्युअल फंडपेक्षा कमी असते. आणि ETF म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेचे फंड्स असू शकतात. इंडेक्स फंड्स असू शकतात, टॉप 20, जसे कोणी फंड मॅनेजर जे वेगवेगळे स्टॉक सिलेक्ट करतील त्याप्रमाणे त्यांचं सिलेक्शन झालेलं असतं. 22 स्टॉक असू शकतात, गव्हर्नमेंटचे कुठले 22 स्टॉक असू शकतात, 12 स्टॉक असू शकतात, डिपेंड्स. आणि म्हणून त्यांना जे सिक्युरिटीज असतात, डू नॉट हॅव टू बाय अँड सेल सिक्युरिटीज टू अकोमोडेट शेअर होल्डर परचेस्ड. म्हणजे ज्यांचं शेअर होल्डर परचेस्ड आहेत त्यांच्यासाठी ETFsमध्ये बाय आणि सेल करायला काही लागत नाही. कारण ह्याला ॲक्टिव्हली मॅनेजमेंटची गरज नाही आहे. हा जो ETF आहे हा पॅसिव्हली मॅनेज फंडनी काम करतो. म्हणजे ETF म्हणजे नक्की काय की इथे निफ्टी 50 समजा इंडेक्स आहे, हा त्याचे जे काही 50 स्टॉक्स आहेत त्याची टिपिकल कॉपी करून तो एक फंड तयार केलेला असतो. आणि म्हणून तुम्हाला ट्रेडिंग डेला अनलाईक म्युच्युअल फंड्स किंवा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ते ट्रेडिंग होताना तुम्हाला दिसतील एक्सचेंजमध्ये. मग तुम्ही ट्रेडिंग करताय का ETFमध्ये? येस. ते सायमल्टेनियसली एक्झिक्यूट तुम्ही ऑर्डर करू शकता. जसं आपण स्टॉक एखादा बाय करतो आणि ज्याला आपण लिमिट लावतो स्टॉकला की बाबा एवढ्या एवढ्या प्राईजला मला विकत घ्यायचं आहे, एवढ्या एवढ्या प्राईजला मला विकायचं आहे, त्याचप्रमाणे ETFला सुद्धा तुम्ही लिमिट लावून बाय करू शकता. आहे की नाही ब्युटिफुल? तुम्हीच विचार करा. म्युच्युअल फंडला काय होतं की आपण एक ॲप्लिकेशन करतो आणि जी NAV असेल ती आपल्याला घ्यावी लागते. पण ह्या केसमध्ये तसं नाही आहे. ही फ्लेक्झिबिलिटी एका इन्व्हेस्टरला तुमच्याकडे दिलेली आहे. ग्लोबल मार्केट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ETFs असतात. त्याच्यामध्ये कवर्ड कॉलची जी एक स्ट्रॅटेजी आहे ऑप्शनच्या, त्याच्याद्वारे व्होलॅटिलिटीमध्ये कंट्रोल केला जातो. आणि नॉर्मली तुम्हाला जे हे ETF दिसतात, समजा जो काही इंडेक्स असेल त्याच्या आसपास हे तुम्हाला ट्रेड होताना दिसतील. मग आपण टिपिकली वर्ल्ड वाईड किती टाईप आहेत ते आपण पहिले बघूया. इंडेक्स ETF पहिला भाग आहे. त्याच्यामध्ये टॉप 50 कंपन्या, BSE असू शकतो, कमोडिटी ETFs आहेत अवेलेबल.
मग आता कमोडिटी ETF मध्ये काही करन्सी ETF आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रसिद्ध असा ॲक्टिव्हली मॅनेज आत्तापर्यंत असा इंडियामध्ये कुठलाही ETF नाही आहे. जे काही आत्ता ETFs अवेलेबल आहेत ते पॅसिव्हली मॅनेज्ड आहेत आणि थेमॅटिक म्हणजे स्पेसिफिक टू एखाद्या सेक्टरसाठी असे पण काही ETFs अवेलेबल आहेत. आणि सर्वात पॉप्युलर गोल्ड ETF. मग हे आपण विविध प्रकार ETFचे आत्ता बघितलेत. मग याच्यामध्ये ना एक ट्रॅकिंग एरर नावाचा कन्सेप्ट असतो. का माहिती आहे? कारण की इंडेक्स आणि ETF याच्यामध्ये थोडासा फरक असतो. समजा निफ्टीची व्हॅल्यू 10,750 आहे, तर कदाचित ह्या ETFची व्हॅल्यू 10,790 असेल किंवा 10,730 असेल. म्हणजे 10-20 रुपयाचा तुम्हाला इथे फरक दिसणार आहे आणि म्हणूनच त्याला आपण ट्रॅकिंग एरर असं नाव दिलेलं आहे. डिफरन्स बिटवीन द रिटर्न ऑफ ETF आणि जो रेफरन्स केलेला ज्याचा इंडेक्स आहे त्याच्याबरोबर. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर ऑप्शन्समध्ये किंवा फ्युचर्समध्ये, ऑप्शन्समध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं तर त्याला प्रीमियम मिळतात. मग ETF जो फंड आहे हा ट्रेडेबल फंड असल्यामुळे, त्याच्यात फ्लक्च्युएशन असल्यामुळे, तुम्हाला एक्झिक्युशन त्याच दिवशी मिळणार असल्यामुळे तुम्हाला ती प्राईस वरती आणि खालती होताना दिसेल आणि ज्या प्राईजला तुम्ही एक्झिक्यूट करणार तीच प्राईस तुम्हाला मिळेल. म्हणजे अनलाईक म्युच्युअल फंड्स क्लोजिंग NAV प्रमाणे जे आपल्याला NAV मिळते त्याप्रमाणे इथे काही काम होणार नाही आहे. तुम्हाला वाटलं की नाही बाबा 10,750 हे मार्केट वर गेलेलं आहे आणि मला इथे सेल करायचं ETF, तुम्ही त्या प्राईजला तुम्ही सेल करू शकता. म्हणजे गव्हर्नमेंट सुद्धा या स्कीम्स आणतं. तुम्ही एक फंड पॉप्युलर ऐकला असेल, CPSE फंड आला होता मध्ये एक 4 वर्षापूर्वी. मग गव्हर्नमेंट हे ETF फंड का आणतं? समजा गव्हर्नमेंटच्या काही 50 कंपन्या आहेत आणि त्या 50 कंपन्यांचे ॲसेट्स विकून गव्हर्नमेंटला काही पैसा जमा करायचा आहे. मग नॉर्मली गव्हर्नमेंट काय करते, एखाद्या कंपनी आहे समजा, मग ऑफर फॉर सेल आणते. पण ऑफर फॉर सेल आणल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम काय होतो की बाबा ती शेअर प्राईस ऑलरेडी पडायला लागते आणि त्यांना गव्हर्नमेंटला ही एक धास्ती असते की बाबा जर मी ऑफर फॉर सेल आणला एखाद्या पर्टिक्युलर कंपनीला तर त्याची शेअर प्राईस सुरुवात होते पडायला. मग त्याच्यामधनं किती असं कलेक्शन होणार? म्हणून मग ते काय करतात, त्यांनी एक फंड तयार केलेला आहे गव्हर्नमेंटनी, ज्याच्यामध्ये त्यांच्या सिलेक्टेड कंपन्या सिलेक्ट केलेल्या आहेत आणि 22 कंपन्या म्हणा, 15 कंपन्या म्हणा, आणि त्याच्याद्वारे ते फंड रेझिंग त्यांना इझिली पॉसिबल होतं. म्हणजे जिथे एका फंडसाठी ते काही रेज करत होते पैसे, तिथे हा फंड बनवल्यामुळे विविध 22 कंपन्यांचे जे काही असेट अलोकेशन्स आहेत ते सेल करून गव्हर्नमेंटला पैसा बनवता येतो आणि म्हणून गव्हर्नमेंट ETF फंड लॉन्च करतं. हा पैसा रेज करण्याचा वेगळा प्रकार आहे. मग आपण ॲडव्हान्टेजेस पण बघूया काही ETFचे. इझिली जसं मी तुम्हाला सांगितलं, बाय अँड सेल तुम्हाला करता येईल एक्सचेंजेसवर एनी टाईम. दिवसाच्या कुठल्याही वेळेला तुम्हाला मार्केट आवर्समध्ये हा प्राईजला सेल करता येईल, लिमिट लावता येईल. किंवा तुमच्याकडे ब्रोकर असेल त्याला जस्ट एक फोन केलात आणि त्याला जरी सांगितलं की बाबा नाही मला हे ETF विकत घ्यायचे आहेत किंवा मला हे ETF विकायचे आहेत, ही फॅसिलिटीसुद्धा या ETFमध्ये अवेलेबल आहे. प्रत्येक गोष्ट लिमिट लावून तुम्ही सेल करू शकता, लिमिट लावून तुम्ही बाय करू शकता. आणि ह्याच्यात मिनिमम असं काय आहे, मिनिमम 1 युनिट ही त्याची एक इन्व्हेस्टमेंट लागत आहे. म्हणजे असं जरूर नाही की तुम्हाला एक 50,000 रुपये 2 लाख रुपये असं इन्व्हेस्ट करायला पाहिजे, असं काही जरूर नाही. शिवाय याचा एक्सपेन्स रेशो कमी आहे आणि एक्सपेन्स रेशो कमी असल्यामुळे तिथे एक अपॉर्च्युनिटी बनते आर्बिट्राजची फ्युचर्स आणि कॅश सेगमेंटमध्ये. मग बऱ्याचशा लोकांना असं वाटेल मग ETFमध्ये जो डिव्हिडंड देतो त्याचं काय? डेफिनेटली तुम्हाला जो डिव्हिडंड मिळणार आहे तो तुम्हाला परत ह्याच्यात रिइन्व्हेस्ट झालेला दिसणार आहे. डेफिनेटली तो पास ऑन होणार आहे तुम्हाला. आणि प्रत्येक गोष्टीला ETFमध्ये जेव्हा जेव्हा डिव्हिडंड मिळाले ते रिइन्व्हेस्ट झालेले तुम्हाला दिसतील, ऑटोमॅटिकली रिइन्व्हेस्ट होतील त्याच्यामध्ये. अर्थात काही फंड ह्याच्यामध्ये चूज करू शकतात की बाबा त्यांना डिव्हिडंड वाचायचा आहे, पण नॉर्मली आत्तापर्यंत जो काही डिव्हिडंड आलेला आहे तो परत रिइन्व्हेस्ट झालेला तुम्हाला दिसेल. म्हणजे स्कीम विल बी रिइन्व्हेस्टेड इन द स्कीम. कुठलीही स्कीम, समजा भारत बॉन्ड 22, CPSE ETF फंड, असे व्हेरिएबल फंड्स आहेत. मग त्याच्यातनं जर काही डिव्हिडंड येणार असेल तर त्याच अकाउंटमध्ये तुम्हाला तो रिइन्व्हेस्ट झालेला दिसेल. नॉर्मली 10% जो इंडेक्स कन्स्टिट्युएंट आहे इंडियामध्ये
म्हणजे 50 सिक्युरिटीमध्ये असं झालेलं आहे की बऱ्याचदा फंड मॅनेजरला काही ॲडजस्टमेंट्स करायला लागतात आणि एक 4 ते 5 चेंजेस कंपन्या त्यांना कराव्या लागतात एव्हरी इयर. म्हणजे तुम्हाला निफ्टीमधनं 5 कंपन्या काही जाताना दिसतील, 5 कंपन्या काही परत येताना दिसतील. हे पॉसिबल आहे निफ्टी इंडेक्समध्ये आणि तेच तुम्हाला ETF मध्ये सुद्धा फॉलो होताना दिसेल. जर तुम्ही फ्युचर मार्केट बघितलं तर फ्युचरमध्ये आपल्याला रोल ओव्हर करावा लागतो. आपली लागत भरपूर असते. फॉर एन एक्झाम्पल फ्युचरचा एक लॉट 75चा असतो आणि टोटल क्वांटिटी त्याची 7.5 लाख रुपयाची असते आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला 1 लाख रुपयात तो फ्युचर आयदर तुम्हाला बाय करता येतं किंवा तुम्हाला सेल करता येतं आणि त्याची रोल ओव्हर कॉस्ट असते, रिस्क असते त्याच्यामध्ये सुद्धा. मी असं म्हणत नाही की ETF मध्ये रिस्क नाही आहे, पण तुम्ही ETF ॲज अ हेज टूल म्हणून सुद्धा त्याचा वापर करू शकता. से फॉर एन एक्झाम्पल निफ्टी आज 10% करेक्ट झालं, तुम्ही इंडेक्स ETF मध्ये हे पैसे लावलेत आणि इंडेक्स परत बाउन्स बॅक झाल्यानंतर तुम्ही तो सेल आउट केलात, तर डेफिनेटली तुम्हाला कुठेतरी याच्यातनं फायदा होईल. म्हणजे इन्व्हेस्टमेंट ज्याला फ्युचरमध्ये, ज्याच्याकडे पैसा कमी आहे आणि ज्याला फ्युचर विकत घ्यायचं आहे पण त्याला ते विकत घेता येत नाही आहे, त्याला हे बेस्ट ऑप्शन अवेलेबल आहे. टॅक्सेशन हा भाग तर असणारच आहे प्रत्येकाला. ह्याच्या आधी एक पास्टमध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन नावाचा प्रकार नव्हता, पण आता गव्हर्नमेंटने तो इम्पोज केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला कॅपिटल गेन्स तर डेफिनेटली असणार आहेत, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. पण ETF मध्ये तुम्हाला पोझिशन रोल ओव्हर करायला प्रॉब्लेम नाही आहे. ETFची कधी पोझिशन रोल ओव्हर तुम्हाला करायला लागत नाही. समजा तुमचे 50,000 तुम्ही इन्व्हेस्ट केलेत, 50,000 तुम्ही 1 वर्ष ठेवू शकता, 2 महिने ठेवू शकता, 15 दिवस ठेवू शकता, 1 दिवस ठेवू शकता, 30 दिवस ठेवू शकता. जसजसं मार्केट वर जाते तसतसं तुम्ही तो कंट्रोल करू शकता. मग आता ह्याच्याकडे एक वेगळ्या टॅक्सच्या अँगलने आपण बघूया. काय याचा वेगळा टॅक्स अँगल आहे तुम्ही मला सांगा बरं. तुम्ही विचार करा की जेव्हा आपण एखादं फ्युचरमध्ये पैसा लावतो तर फ्युचर हे डेरिव्हेटिव्ह सेगमेंट असल्यामुळे त्याच्यात आपण बाय आणि सेल केल्यामुळे हे बिझनेस इन्कम म्हणून हे गृहीत धरलं जातं फ्युचरमध्ये म्हणतोय मी. पण अर्थात तुम्ही जर इंडेक्समध्ये म्हणजे इंडेक्स ETF मध्ये हे जर पैसे लावलेले असतील तर त्याच्याकडे फंड ह्या दृष्टिकोनातनं बघितलं जातं. इन्कम टॅक्समध्ये मी सांगतोय. मग जर तुम्ही बेनिफिट्स तुम्हाला पाहिजे असतील, इंडेक्सेशन बेनिफिट सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दिलं जातं. हे लक्षात घ्या. म्हणजे जे काही प्रॉफिट झालेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे जे इंडेक्सेशन अवेलेबल असेल तो इंडेक्सेशनचा भाग वगळता उरलेल्या प्रॉफिटवरती तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. म्हणजे हे डेफिनेटली बेनिफिशियल आहे की नाही. मग तुम्ही हा नक्की विचार करायला पाहिजे की माझी कॉस्ट आणि माझे टॅक्सेशनप्रमाणे मला कुठे फायदा आहे. कारण जर फ्युचरमध्ये मी रोल ओव्हर करायला गेलो मला कॉस्ट आहे आणि ते माझं बिझनेस इन्कम म्हणून गृहीत धरलं जाणार. पण मी ऑलरेडी कुठेतरी इन्व्हेस्टेड आहे आणि मला इंडेक्समध्ये स्पेसिफिकली इन्व्हेस्ट करायचं असेल किंवा कुठल्या कमोडिटीमध्ये स्पेसिफिकली इन्व्हेस्ट करायचं असेल, गोल्डमध्ये म्हणा किंवा दुसरा कुठला ETF म्हणा, तर मी त्याच्यात पार्टिसिपेट करू शकतो कमी पैशामध्ये. ह्या गोष्टीचा नीट लक्षात घ्या. तुम्हाला जर इंटरेस्ट रेट मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट कळलं तर कधी पैसे गुंतवायचे, कुठे गुंतवायचे हे तुम्हाला नक्की कळेल. मार्केटमध्ये व्हेरिएबल ऑप्शन्स आज अवेलेबल आहेत तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी. पण अभ्यास करणारे लोक ह्याच्यामध्ये फार कमी आहेत. आणि नीट लक्ष देऊन जर तुम्ही वाचलत सगळ्या गोष्टी, कुठलंही प्रोडक्ट डीपमध्ये जर गेलात तर तुम्हाला ह्याचा नक्की फायदा करता येईल. आता मी माझी रिस्क मॅनेजमेंट कशी करणार आहे हे पण मी तुम्हाला सांगतो. समजा मी आज इंडेक्समध्ये पैसे लावलेले आहेत. एक्झाम्पल, मी फ्युचरमध्ये पैसे लावलेत आणि फ्युचरमध्ये मला 1 लाख रुपयाचं प्रॉफिट आता दिसतंय किंवा 50,000चं प्रॉफिट मला दिसतंय. ते प्रॉफिट जर मला रिटेन करायचं असेल, तर तुम्ही नॉर्मली काय करता, आयदर तुम्ही ऑप्शनचा यूज करता किंवा स्क्वेअर ऑफ ॲट मार्केट करून तुम्ही बाहेर येता. मी हे पुढे डिटेलमध्ये अजून सांगणारच आहे की ह्याचा फायदा आपल्याला कसा करून घेता येईल. पण त्याच्या आधी मी तुमच्या समोर ही स्क्रीनवरती वेगवेगळे ETF ठेवलेले आहेत. किती प्रकारचे ETF आहेत बघा तुम्ही. ह्याच्यामध्ये मी कंपॅरिझन दिले 1 वीक, 1 मंथ, 3 मंथ्स, 6 मंथ्स, 1 इयर, 2 इयर आणि 3 इयर्स. ही मनी कंट्रोलच्या वेबसाईटवर तुम्ही गेलात तर तुम्हाला ही सगळी लिस्ट ETFची ऑनलाईन मिळेल. आणि जर तुम्हाला ही ETFची स्क्रीन तुम्हाला ऑनलाईन मिळाली त्याच्यानंतर तुम्हाला लास्ट कॉलम जर तुम्ही बघितलात की सिन्स इन्सेप्शन
ETF मध्ये आत्तापर्यंत किती % रिटर्न आलेत तुम्हीच बघा. 26%, 19%, 18%, 60%, 9%. द लीस्ट इज 9% अँड द बेस्ट इज 28%. म्हणजे ज्या माणसांनी ETF मध्ये इन्व्हेस्ट करून ठेवलेले असतील 2008 मध्ये म्हणा, जेव्हा मार्केट क्रॅश झालं होतं, 8,000 मार्केट होतं, आज मार्केट समजा 11,000च्या आसपास आहे, तर डेफिनेटली त्याच्यात रिटर्न्स चांगले झालेले असणार आहेत की नाही? असणारच आहेत. मग आपण फेमस कुठले फंड झालेले आहेत ते आपण बघूया. एक CPSE ETF मी आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं, आणि एक भारत बॉन्ड ETF. एक बॉन्ड ETF आहे जो सिक्युअर्ड आहे, आणि एक CPSE ETF आहे जो गव्हर्नमेंट कंपन्यांचा पब्लिक कंपन्यांचा फंड आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचा फंड आहे. ती फंड साईज 9,929 करोड आहे, आणि ह्याची फंड साईज आहे 4,531 करोड एडलवाईजची. पण नीट लक्ष द्या, एक्सपेन्स रेशो बघा किती आहे, 0.01%, आणि ह्याचा एक्सपेन्स रेशो 0.05%. मग आहे की नाही ब्युटिफुल कंपॅरिझन? बिकॉज म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करताय तेव्हा प्रत्येक फंडला ॲक्टिव्हली मॅनेज केलं जातं. त्याच्यामागे एक फंड मॅनेजर असतो, त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन कॉस्ट असते, मार्केटिंग कॉस्ट असते. मग मार्केटिंग कॉस्ट असल्यावर आपल्याला बराचसा पैसा हा AMCला खर्च करावा लागतो, आणि त्याच्यासाठी ते एक्सपेन्स रेशो घेतात. मग आपण डिटेलमध्ये अजून एक काम करूया. पुढे जायच्या आधी मी तुम्हाला वेबसाईटवर पण नेतो, आपण कसं बघायचं ते बघूया. बघा, गुगलमध्ये तुम्ही जा, एक्सचेंज ट्रेडेड फंड्स ऑन NSE टाईप करा. तुम्हाला ही जी स्क्रीन आहे ही तुम्हाला ओपन झालेली दिसेल. आता सांगितलेल्याप्रमाणे म्युच्युअल फंडला एक NAV असते, एक्सचेंज ट्रेडेड फंडला सुद्धा एक NAV असते, पण त्याचं ट्रेडिंग होतं मार्केट्समध्ये. लक्षात घ्या, म्युच्युअल फंडला 3:30 नंतर मार्केट जे क्लोज्ड होईल त्याची जी NAV होईल ती डिसाईड केली जाते. फक्त ETF मध्ये तसं होत नाही. ETF मध्ये ज्या ना त्या वेळेला तुम्हाला जेव्हा एक्झिट मारायचे किंवा एंट्री मारायचे त्या ETF मध्ये, तेव्हा तुम्ही ते पार्टिसिपेट करू शकता. मग हा सगळा फंड परफॉर्मन्स तुम्हाला इथे दिसेल. या फंड परफॉर्मन्समध्ये सगळे इथे फंड्स वेगवेगळे दिलेले आहेत. निफ्टी मिड कॅप 100, CPSE ETF, निफ्टी मिड कॅप 150, परत निफ्टी IT इंडेक्स. तुम्ही विचार करा, जर तुमच्याकडे थोडीशी अमाऊंट असेल आणि जर तुम्हाला एक विविध स्टॉक्समध्ये उद्या इन्व्हेस्टमेंट करायची असेल, पण तुम्हाला ते स्टॉक्स कसे परफॉर्म करतात हे माहीत नाहीये, मग जो कोणी फंड मॅनेजर आहे, जो हा फंड मॅनेज करतोय, त्याच्या आयडियानुसार जरी तुम्ही चाललात, कदाचित ह्या एखाद्या पर्टिक्युलर फंडमध्ये 22च कंपन्या असतील, पण रिटर्न्स तुम्हाला चांगले येतील की नाही? मग तुम्ही फंड मॅनेजरच्या आयडियाला सुद्धा फॉलो करू शकता. अर्थात त्याचा बॅकग्राऊंड खूप चांगला पाहिजे. कुठलीही गोष्ट डोळे मिटून आपल्याला इन्व्हेस्ट तर नक्कीच नाही करायचे, पण ETF इज द वे जर तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट करायची असेल तर, ज्याला आपण हेज करायचं असेल तर. हा, आता मी मगाशी सांगितलेल्या उदाहरणाकडे येतो. समजा कुठल्या स्टॉक्समध्ये तुम्हाला पर्टिक्युलर तुमच्याकडे 10 स्टॉक्स आहेत, आणि त्या 10 स्टॉक्समध्ये तुम्हाला समजा निगेटिव्ह रिटर्न्स दिसत आहेत आत्ता, एक्झाम्पल, आणि ओव्हरऑल निगेटिव्ह रिटर्न्स प्रमाणे जर एक 20 ते 25,000 रुपयाचं तुम्हाला नुकसान होताना समजा आत्ता दिसतंय, एक्झाम्पल. आपण पहिले निगेटिव्ह एक्झाम्पल घेऊया, मग पॉझिटिव्ह घेऊया. मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही एक ॲझम्पशन बेस्ड करू शकता. कसलं ॲझम्पशन बेस्ड? इंटरेस्ट रेटचं सर्वात पहिले, की इंटरेस्ट रेट फ्युचरमध्ये वाढणार आहेत का कमी होणार आहेत. नीट लक्षात घ्या, माझा बॉन्ड मार्केटचा व्हिडिओ सुद्धा मी युट्यूबवर अपलोड केलेला आहे, की हाऊ बॉन्ड मार्केट इम्पॅक्ट. म्हणूनच मी तुम्हाला आत्ता सांगितलं थोड्या वेळापूर्वी, ज्याला इंटरेस्ट रेट सायकल कळतं तो कधी एंट्री करायची आणि कधी एक्झिट करायचं हे नक्की ठरवू शकतो. मग त्याचा ह्याच्याशी काय संबंध आहे? समजा इंटरेस्ट रेट वाढणार असतील आणि त्यावेळेला जर मार्केट करेक्शन होणार असेल, तर डेफिनेटली तुम्हाला माहिती आहे की मार्केट डाऊन कंडिशनमध्ये तुम्हाला जर परचेस करायचं असेल, तर तुम्ही त्यावेळेला ETF फंडमध्ये पैसे गुंतवायला काहीच हरकत नाही. का? कारण मार्केट तुम्हाला खाली मिळालेलं आहे आणि त्यावेळेला तुम्ही ETF मध्ये इन्व्हेस्ट करताय. काही न्यूज आली, क्वार्टरली रिझल्ट आले, RBIची काही अनाउन्समेंट आली, इकॉनॉमीमध्ये काही चांगली ऍक्टिव्हिटी झाली, 1 ना 2 वर्षात समजा निफ्टी परत
15,000कडे गेला किंवा 13,000कडे गेला, तर त्यावेळेला आत्तापासूनचे जे काही कंपाऊंडिंग रिटर्न्स आहेत ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. आणि त्यावेळेला भले मग तुमचे ते स्टॉक्स कदाचित ते पॉझिटिव्ह रिटर्न देतील सुद्धा, जे निगेटिव्ह देत होते, पण त्याच्याबरोबर तुम्हाला त्या इंडेक्स फंडमधनं सुद्धा पैसे चांगले मिळतील. म्हणजे कुठेतरी तुमची रिकव्हरी होते की नाही. मग रिकव्हरी करायला व्हेरिएबल ऑप्शन्स आहेत. व्हिडिओचा जो काही लेंथ आहे ही फार कमी असल्यामुळे मला इन डिटेल डेफिनेटली बोलता येत नाही. पण तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ट्विटर हँडलवरती विचारू शकता. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया तुम्ही शेअर करा सगळ्यांबरोबर आणि तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.